नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आज प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब तसेच देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशाने आज ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। आणि या पत्रकार परिषदेचा उद्देश की राज्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्ष त्यांचं सहकारी पक्ष यांचं या ठिकाणी सत्ता आहे आणि या सत्तेच्या काळात भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी कशा पद्धतीने या ठिकाणी जुलमी सरकार चालवत आहे, हुकुमशाहीच्या पद्धतीने सरकार चालू आहे। आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात जर आपण कुठेही गेलो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी बोंबाबोंब झालेली आहे। कोणताही घटक या राज्यातला समाधानी नाही आहे। या ठिकाणी देशातला राज्यातला शेतकरी असेल, कामगार असेल, व्यापारी असेल, महिला असतील, युवती असतील, कोणीही कशाच्याच बाबतीत सुरक्षित नाही आहे। आणि कायदा सुव्यवस्था 100% ढासळलेली आहे। आणि म्हणून आता काय झालं की विधानसभा डोळ्यापुढे ठेवून हे सत्तेतली मंडळी पुन्हा सत्तेत बसण्यासाठी दररोजच्या वेगळ्या घोषणा या ठिकाणी करतात, घोषणांचा पाऊस पाडतात, परंतु त्याच्यातलं काही तथ्य नाही आहे किंवा हे टिकाऊ गोष्टी नाही आहेत। तर निवडणुकीपुरता हा जुमला त्यांचा आहे। लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा कार्यक्रम आहे। लोकांना या ठिकाणी फसवण्याचं घोर पाप हे सरकार करत आहे। आणि म्हणून आता काय झालं की ह्या राज्यातली जनता हक्क मागतोय, महाराष्ट्र माझा, म्हणजे महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी हक्क मागते की आम्हाला आमचे हक्क द्या, लोकशाहीतले हक्क द्या। कारण लोकशाही संपूर्णपणाने या ठिकाणी त्यांनी या राज्यातून हद्दपार केली आहे। आणि त्याच्यात अनेक मुद्दे आहेत। या सरकारने कशी घोर निराशा सुरुवातीपासून कशी केली की जनधन खात्यात 15 लाख टाकू, 40 लाख लोकांना नोकऱ्या देऊ, आता लोकांना लालूच लागण्यासाठी बहिणीसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। अहो त्याचा दुमत कोणाचं नाही आहे, निश्चितपणानं चांगली योजना आहे, पण मग हे तुम्ही 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी हे का सुरू केली नाही योजना? आत्ताच तुम्ही 2 महिने निवडणुकीला आले, आत्ताच निवडणुकी तोंडावरच का तुम्ही हे घेताय? तर याच्यासाठी हे टिकणाऱ्या गोष्टी नाही। एकीकडे आमची लाडकी बहीण योजना सुरू करतात आणि दुसरीकडे लाडक्या अनेक बहिणीवरती लाखो हजारो बहिणीवरती अत्याचार या महाराष्ट्रात होत आहे। त्याच्यातलं बदलापूरचं प्रकरण पाहिलं असेल तुम्ही, अनेक प्रकरणं तुम्ही तपासली असतील। रोज आपण पाहतो की त्या ठिकाणी एक खातं काय करतं, हे सरकार काय करतं, ही सत्ता काय करते यांची, ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी जो काही खटाटोप चालला, तर ह्यासाठी या जनतेमध्ये जो आक्रोश, जी निराशा झाली, तर या राज्यातली जनता हक्क मागतोय, महाराष्ट्र माझा, ही वस्तुस्थिती आहे। आणि अशा प्रकारचं अभियान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब तसेच आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी या ठिकाणी सुरू केलं। आणि या संदर्भात हक्क मागतोय महाराष्ट्र अशा पद्धतीचं गीत या ठिकाणी निर्माण आमच्या पक्षाने केलेलं आहे। त्याचबरोबर हे जे काय आम्ही निवेदन केलं याच्यामध्ये अनेक गोष्टी या सरकारच्या आहेत। आपण जर सांगत राहिलं तर भरपूर वेळ लागेल, परंतु अनेक गोष्टी या निवेदनात आम्ही देतो आहे याच्यामध्ये, या प्रेस नोटमध्ये, की त्याच्यात तुम्हाला ते पाहून त्याचा अनुभव होईल की या राज्याची, देशाची कशी घोर निराशा, कशी फसवणूक यांनी या ठिकाणी केली, याच्यातून आपल्याला ते सिद्ध होईल। आणि एकही गोष्ट त्यांची मला वाटतं सत्य ठरली नाही। आणि त्यांचा खटाटोपून पाहिला असेल, शिवसेना फोडली, 40 आमदार फोडले, आणि तसेच त्यांनी केलं, नंतर राष्ट्रवादी फोडली, याच्यातले आमदार फोडले, त्यांनी मोठं पाप केलं। म्हणजे राजकारणात अशा पद्धतीने उलटापालट कधी झाली नव्हती। या राज्यामध्ये ईडी, सीडी, पोलीस, CBI सगळ्या शासकीय यंत्रणावर लावल्या, त्याच्यातनं चांगल्या लोकांवरती आरोप केले, त्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला। आणि आजही त्यांची ती दडपशाही आहे। भीतीपोटी राजकारणात कोण पुढे येऊ नये। चांगली माणसं आजकाल राजकारणात पुढे यायला तयार नाही, धजत नाही। त्यांना माहिती की आपण चांगलं काम करायला गेलो तर यांच्या या चुकीच्या विरोधात जर आपण वागायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला जेलमध्ये जावं लागेल। म्हणून या ठिकाणी आपले हक्कसुद्धा या लोकशाही जनतेला मागता येणं, हे सगळी दंडकेशाहीचं राज्य झालं आहे, या ठिकाणी हुकुमशाहीचं राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। म्हणून सगळी अशा पद्धतीचं एक अभियान आमच्या पक्षाने या ठिकाणी सुरू केलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एक हेल्पलाईन आपल्याला दिला, एक नंबर आम्ही दिलेला आहे, 70 30 12 00 12।
7030120012 या क्रमांकावर मिस कॉल जरी दिला तर त्या मिस कॉलवर दिल्यानंतर एक त्याच्यात वेबसाईट येईल आणि त्या संकेतस्थळावर जर आपण गेला तर निश्चितपणे सगळं या राज्यातील जे काही यांनी वाईट प्रकरणं केली, काय काय चुकीचं केलं त्याची माहिती मिळेल. आणि आमचं काही हक्क मागतोय महाराष्ट्र हे एक गीत पक्षाने तयार केलेलं आहे, ते गीतसुद्धा याच्यावर तुम्हाला ऐकायला मिळेल. त्या गीतातून सुद्धा चांगला संदेश लोकांपर्यंत जाईल किंवा या काय आपल्याला त्यातून ऐकायला मिळेल एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपण या माध्यमातून जनतेच्या समोर आणल्या पाहिजेत की एकीकडे ते लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, पण ही सत्यबाजूसुद्धा आपण पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांपुढे या ठिकाणी ती मांडली पाहिजे अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे.